नमस्कार, आपण पाहत आहात रेडिओ मराठी. प्रयागराज इथं सुरू असलेला कुंभमेळा यंदा विशेष कारणासाठी चर्चेत आहे. कुंभमेळ्यात अनेक साधू, अघोरी साधू, अनेक आखाडे आणि नागरिक एकत्र येतात. यंदा मात्र या मेळ्यात चर्चेचा विषय ठरली मध्य प्रदेशच्या महेश्वर इथली मोनालिसा ही युवती. मोनालिसा आणि तिचं कुटुंबीय माळ विक्रीचा व्यवसाय करतात. यंदा ते कुंभमेळ्यात सहभागी झाले आणि मोनालिसाच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. आता कुंभमेळा ते बॉलिवूड असा मोनालिसाचा प्रवास सुरू होणार आहे. मोनालिसा प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान रुद्राक्ष माळा विकत होती. तिच्या सुंदरतेमुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ तिथे आलेल्या भक्तांनी सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच ती व्हायरल होऊ लागली. मोनालिसाच्या या प्रसिद्धीमुळे डिरेक्टर सनोज मिश्रा यांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्यांनी तिला त्यांच्या आगामी चित्रपट द डायरी ऑफ मणिपूर मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून निवडलं आहे. त्यांनी थेट मोनालिसाच्या गावी जाऊन तिची भेट घेतली आणि तिने हा चित्रपट साईन केल्याचं म्हटलं जातंय. या सिनेमात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शूटिंग पूर्वी तिला मुंबईत अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे असंही म्हटलं जातंय. महाकुंभमध्ये मोनालिसा व्हायरल झाल्यानंतर तिच्या भोवती लोकांची गर्दी जमू लागली होती. लोक तिचे फोटो काढायला लागले, तिच्या मागे मागे फिरू लागले. त्यामुळे ती स्वतःचं काम नीट करू शकली नाही. सततच्या त्रासामुळे शेवटी तिला महाकुंभ सोडून गावी परतावं लागलं. मात्र आता सर्वांच्या नजरा मोनालिसाच्या पदार्पणावर लागल्या आहेत. ती तिच्या पहिल्या चित्रपटात कशी भूमिका साकारते हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. अद्याप तुम्ही रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि कमेंट देखील करा.